देवाच्या नावानं चांगलं. आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील दहिवडी गावच्या हद्दीत असलेल्या सोनार सिद्ध या मंदिरात आलेलो आहोत. आज सोनार सिद्धची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. सोनार सिद्ध देवाचा काय इतिहास आहे, कसे कार्यक्रम आहेत आणि किती दिवसापासून हे कार्यक्रम साजरे करतात अशी विविध माहिती आज आपण या भाविकांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नितीन महाराज दहिवडी. जोरात सांगायचं, आपला सोनार सिद्ध देवाचा इतिहास काय आहे? सोनार सिद्ध देवाचा इतिहास असा आहे की हा काळ भैरवनाथ हा काशीचा आहे. काशीतून उत्पन्न झालेला हा देव महादेवाचा अवतार आहे. काळ भैरवनाथ हा काशीचा रखवालदार आहे. पण काही काळात मानवांना त्रास देणारे दैत्य होते. त्या दैत्याने इतका देवाधिकांना त्रास द्यायला चालू केला. त्या दैत्यासाठी त्या सोनारीत कुणी अवतार घेतला. काशीच्या काळ भैरवनाथ सोनार सिद्ध नावाने ते अवतार घेतला. तर तिथला इतिहास कसा आहे, ते सोनारी क्षेत्र आहे. ते छोटंसं गाव आहे सोनारी आणि ते तालुका परांडा जिल्हा धाराशिव जिल्ह्यात येतो. तर ते सोनारीची प्रत्येक वर्षी यात्रा भरते. तिरशीला एखादच 12 महिन्यात कुठल्या एप्रिलमध्ये भरते. एप्रिलमध्ये 15 तारखेला यात्रा असते. एप्रिलच्या 15 तारखेला दरवर्षी यात्रा जाते. आणि यात्रा झाल्याच्या नंतर एखादच 13 झालं की दहिवडीची यात्रा असते. दहिवडीची यात्रेच्या दुसऱ्या दिवशी इथली आम्ही गोरजमांची यात्रा भरवतो. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. अशोक जाधव. बरं. अशोकराव, नितीनरावनी देवाची इतिहास सांगितलेला आहे. तर आपल्या गावामध्ये केव्हापासून तुम्ही हा उत्सव किंवा यात्रा सुरू केलेली आहे, त्या संदर्भात काय थोडा इतिहास? आम्ही 2012 साली इथं मंदिर लहान होतं. त्या मंदिरातून मूर्त्या काही या जागेवरच ठेवून मंदिर मोठ्या स्वरूपात मंदिर बांधकाम केलं. 2012 पासून आम्ही दरवर्षी दहिवडी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी इथं यात्रा असते. आणि आज दिनांक 18/4/2026 रोजी रोहित महाराज शिंदे कोपर्डे लोणंद यांचं सुश्राव्य कीर्तन होईल. आणि त्यानंतर 12:30च्या दरम्यान फुलं पडतील आणि भव्य अशा महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. भविष्यात यात्रा अजूनही मोठ्या स्वरूपात साजरी करण्याचा आमचा उद्देश आहे. काय नियोजन म्हणजे अजून ह्या कार्यक्रमात तुम्ही नियमित आहे पण त्याच्यात अजून काय बदल करावं वाटते का कार्यक्रमात? बदल तर भरपूर करायचे आहेत. पण अजून वेगळे बदल करायचे आहेत, पण त्या प्रमाणात साथ मिळाली पाहिजे. 7 तक्षिमी भावकी आमची आहे. त्यामुळं सर्व जणांनी एकत्र एवढा 1-2 दिवस एकत्र यावं हा उद्देश आहे. त्यामुळं पालखी काढायचं आमचं नियोजन आहे. भविष्यात जर झालं सक्सेस तर 100% तुम्हाला 1-2-4 वर्षातून इथून पालखीची भव्य मिरवणूक होऊनच कार्यक्रम पुढे गेलेला दिसेल. पालखीचं नियोजन आहे? हो आहे. छबिना वगैरे असं हां नियोजन आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं सर्व भाविकांचं स्वप्न आहे की मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. आणि मंदिरासाठी आपल्याला या जागेचे मालक यांनी आपल्याला 2 गुंठ जागा दिलेली आहे. सगळ्याच गोष्टी आता सर्व व्हायला लागलेल्या आहेत. धन्यवाद. नाव सांगा पहिल्यांदा. मी ॲडव्होकेट सुभाषचंद्र शंकरराव जाधव. बरं. वकील साहेब, एक सांगा, आता सर्व माहिती सांगितलेली आहे, तर अजून काय सांगताल या यात्रेच्या निमित्तानं? पूर्वी हे दहिवडी गाव हे फार छोटं गाव होतं आणि त्यावेळेला दिवाणी पाटीलकी ही जाधव घराण्याकडे होती. परंतु त्यावेळेला छोटं गाव जरी असलं तरी ते लोक आमच्या राहायचे. 7 वेगळ्या वाड्यात राहायचं आणि वेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळं त्यांच्या एकामेकाचा शेती, त्यांचा मूळ व्यवसाय हा शेती होता. आणि शेतीतून ज्यावेळेला त्यांना वेळ मिळायचा त्यावेळेला काही मिलिटरीमध्ये भरती झाली. त्यामुळं अशा दोन्ही पद्धतीनं हा मराठा समाज हा शेती भारतातली शेती कसत होता. त्याचप्रमाणे भारताचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा इथले लोक सैनिक म्हणून जात होते. परंतु हे सर्व असताना आता गावाचं स्वरूप बदललेलं आहे आणि गाव मोठं झालेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळं ह्या लोकसंख्येच्या मध्ये एकमत व्हावं आणि सर्व 7 तक्षिमी आहेत सोनार सिद्धाच्या,
त्या एकत्र याव्यात आणि एकामेकांना प्रेमानं वागावं, सलोख्यानं वागावं आणि कुठंतरी एक दिवस एकत्र यावं आणि एकामेकाच्या ओळखी करून एकमेकाला सहकार्य करावं हा त्याच्या हा यात्रेचा मागचा उद्देश आहे. आणि याच्यासाठी आम्ही जो कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे त्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळतं. आणि आता इथून आता ही जुनी पिढी हा वयस्कर झालेली आहे. नवीन पिढीनं कुठल्या गोष्टी करणं हे गरजेचं आहे. तर नवीन पिढीनं वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे. शेतीमध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पन्न कसं वाढेल हे बघणं गरजेचं आहे. शिक्षणातली जी मुलं आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर आमची मुलं आहेत, चांगल्या ठिकाणी ॲडमिशनं वगैरे मिळतात. त्यांनी त्या पद्धतीनं भावी ह्या जुन्या पिढीचं पूर्वजांचं नाव रोशन करण्यासाठी चांगले नाव लौकिक मिळवावं आणि नवीन पिढीने याच्यामध्ये सुधारणा घडवून आणावी या ज्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्या पद्धतीनं सर्व लोक त्यामध्ये सहकार्य करतात आणि प्रेमानं वागतात आणि एकमत दाखवतात की याच्यामध्ये आम्हाला सगळ्यामध्ये सहकार्य आहे, आनंद आहे आणि याप्रमाणे ही भावी पिढी ही प्रगत व्हावी अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपल्या दहिवडीतील सोनारशित ग्राम भाविकांनी मंदेश भूषणशी बोलताना विविध दिलेले आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. सोनारशितच्या नावानं आपण थेट दहिवडीतील बोरीचं मळा येथील सोनारशित मंदिरात आलेलो आहोत. आपल्याला सोनारशित देवाचं दर्शन झालेलं आहे. मंदिरात यात्रेनिमित्त अभिषेकाचा कार्यक्रम सुरू आहे. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते मंदिरातील अभिषेकाचा कार्यक्रम सुरू आहे आणि सिद्धनाथाचं दर्शन झालेलं आहे. या यात्रेनिमित्त देवाचे मुखवटे आणण्याचा एक कार्यक्रम पाहावयास मिळत आहे. मंदिरात चांदीचे मुखवटे घेऊन येताना पण बघतोय भाविक. सोनारसिद्ध देवाची यात्रेचा कार्यक्रम सुरू आहे आणि मुखवटा आणण्याचा कार्यक्रम आपण पाहतोय. दहिवडीतील बोरीमळा येथील मंदिरात हा कार्यक्रम सुरू आहे. विधिवत पूजा करून ते मुखवटे मंदिरात आणण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वाद्याच्या गजरात हा कार्यक्रम आपल्याला पाहावयास मिळत आहे. भाविक मुखवट्याचं दर्शन घेताना आपण दृश्य पाहतो. दहिवडीची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोरीचा मळा येथील सोनारशित देवाची यात्रा असते. आपण पाहतोय ते कार्यक्रमाचे दृश्य आहे. मंदिरात मुखवटे आणण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहे. यात्रेनिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून काही वर्षापासून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. रोहित शिंदे युवा कीर्तनकार यांचा हा आजचा आपल्याला कार्यक्रम पाहावयास मिळत आहे. प्रसिद्ध मृदुंगाचार्य किरण माने आहेत त्याच्या सुट्टीला. आपण ऐकूया रोहित शिंदे महाराज यांची कीर्तन सेवा.
भजना गोमटा म्हणून महाराज त्या भगवंताचं स्मरण व्हावं, त्याची भक्ती व्हावी असं वाटत असेल तर संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. संत समागम एखादीपणी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. ह्याच्या त्याच्या दारचे भक्त होण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात संतांच्या दारचे भक्त व्हा. ऐका, आता दैवडी ग्रामस्थ जाधव पाटील परिवार आपण सगळ्यांनी ठरवलं की आता आपण संतांच्या सानिध्यात, ठरवलं ना? हो म्हणा की माझे 15 मिनिट राहिले, जायचं संतांच्या सानिध्यात जायचं. महाराज आम्हाला सांगा, आम्ही जर संतांच्या सानिध्यात गेलो, आम्ही जर संतांच्या जवळ गेलो तर तिथं गेल्यावर आम्हाला काय मिळेल? काय मिळेल का तिथे गेल्यावर? तुकाराम महाराजांना माहित होतं ही कलियुगातली लोक आहेत, ही कलियुगातली लोक अपेक्षेशिवाय जगू शकत नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे. हो, तुम्हाला अपेक्षा आहे आपली यात्रा मोठ्या दिमागात व्हावी, मोठ्या उत्सवात व्हावी. प्रत्येकाला वाटतं का नाही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडावं, काळ भैरवनाथांची कृपा आमच्यावरती असावी असं प्रत्येकाला वाटतं का नाही? वाटतं ना? हो महिला भगिनी, मी येऊ का चहा पिऊन? इकडे बघा की, इकडे बघा माझ्याकडं. प्रत्येकाला वाटतं ना काळ भैरवनाथाची कृपा आशीर्वाद आपल्यावरती व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? त्याची भक्ती, त्याचं नामस्मरण, याची देही याची डोळा अंतःकरणापासून व्हावं असंही तुम्हाला वाटतं ना? नाही वाटत? वाटतं का नाही? सगळ्यांना वाटतं ना त्याची कृपा आपल्यावरती व्हावी, त्याचं भजन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पुन्हा कोणाला वाटतं की त्या देवाच्या घरी आपण सगळ्यांनी जावं. ऐका तुम्ही कीर्तनात आहे ना, तुम्ही कीर्तनात तुमचं लक्षच कीर्तनात मला दिसतं. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण ठरवलं संतांच्या सानिध्यात जायचं, संतांच्या जवळ जायचं. महाराज आम्ही ठरवलंय संतांच्या सानिध्यात जायचं, पण आम्हाला सांगा तिथं गेल्यानंतर आम्हाला काय मिळेल? प्रत्येकाला अपेक्षा आहे, तुम्हाला अपेक्षा आहे यात्रा उत्सव सुंदर व्हावा, महाराजांकडून आपल्याला चांगला ऐकायला मिळावं. आहे का अपेक्षा? ऐकण्याची अपेक्षा. त्या गायकांना सुद्धा अपेक्षा आहे महाराजांनी सुंदर गाणं करावं, आम्हाला सुद्धा काही वगैरे मिळावी अपेक्षा आहे का नाही? या मुलांना सुद्धा अपेक्षा आहे गोड असा आम्हाला नाचता यावं, आनंद घेता यावा अपेक्षा आहे का नाही ना? मृदंगाचार्यांना सुद्धा अपेक्षा आहे सुंदर मला वाजवायला मिळावं अपेक्षा आहे का नाही? सिस्टीम वाल्या दादांना सुद्धा अपेक्षा आहे सुंदर असं सिस्टीमनी द्यावी आणि महाराजांनी सुंदर गावं. ऐकणं अपेक्षा. कीर्तन संपल्यानंतर महाराजांना सुद्धा काही ना काय अपेक्षा. लक्षात येते ना? पण अपेक्षा नाही असा माणूस मात्र ह्या 5G जोक असतात बरं, लक्ष द्या, नीट माझ्यावर लक्ष द्या. प्रत्येकाला अपेक्षा आहे. कसं तुकाराम महाराज म्हणतात एकदा का तुम्ही संतांच्या जवळ गेला की तुम्हाला राम भेटणार आहे का? काय रामाच्या ताकद आहे? ऐका ऐका माझ्यावर लक्ष द्या, तुम्ही बोलू नका. का सर्वांना या ठिकाणी फळ मिळाले. फक्त जाता जाता एकच उदाहरण मी या ठिकाणी सांगणार आहे, माझ्या सेवेला पूर्णविराम देणार आहे. का दादा मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, ऐकता ना? ऐका ऐका माझ्याकडे लक्ष द्या. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो किंवा तुम्ही कधी पंढरपूरला गेला नसाल, गेला तर चांगलंच आहे, पण नसाल गेला ना तर नका जाऊ. कारण तुमच्या घरात असणारी माता म्हणजे रुक्मिणी आहे आणि तुमच्या घरात असणारा बाप म्हणजे पांडुरंग महाराज. त्या रुक्मिणीची पांडुरंगाची जरी सेवा केली तरी पंढरपूरच्या पांडुरंगाची रुक्मिणीची सेवा करण्याचं भाग्य महाराज तुम्हाला घरात लाभेल. महाराज तुम्ही आम्ही सेवा केली पाहिजे. आम्ही रोज ऐकतो महाराज कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम सुरू आहे. आपल्याला आरतीचा कार्यक्रम पाहावयास मिळत आहे. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाच्या प्रमाणे करण्यात आला होता. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आपण दृश्य पाहतोय ते आरतीचे दृश्य आहे. आरतीच्या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. महाप्रसाद घेताना भाविक आपण पाहतोय